नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 5 मार्चचं करंट अफेअर. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. खूप महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग चालू करूया. पहिला प्रश्न. आंध्र प्रदेशामध्ये मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी कोणता विशेष प्रकल्प लॉन्च करण्यात आला आहे? मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी. ठीक आहे. तर प्रोजेक्ट इको हा चालू करण्यात आला. कुठं? आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेश सरकारने हत्ती आणि मानवामधील संघर्ष टाळण्यासाठी प्रोजेक्ट इको सुरू केला आहे, ज्याद्वारे वन्यजीवांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाईल. ठीक आहे. ह्युमन वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट कमी करण्यासाठी. पुढचा प्रश्न. पात्र निर्माता आयातक योजना इलिजिबल मॅन्युफॅक्चरर इम्पोर्टेड स्कीम खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आली आहे? इलिजिबल मॅन्युफॅक्चरर इम्पोर्टेड स्कीम. ठीक आहे. कोणत्या? तर भारतीय मानक ब्युरो BIS. भारतीय मानक ब्युरो. आयातीचा दर्जा सुधारण्यासाठी आणि स्थानिक उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी BIS ने ही नवीन योजना सुरू केली आहे. पात्र निर्माता आयातक योजना. ठीक आहे. कोणी चालू केलेली आहे? भारतीय मानक ब्युरो BIS. पुढचा प्रश्न. द डर्मा कंपनी ने कोणाची नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? कुठली कंपनी? सॉरी द डर्मा कंपनी. ही कंपनी कॉस्मेटिक्स कंपनी आहे. ठीक आहे. तर सानिया मिर्झा. द डर्मा कंपनीने मार्च 2026 मध्ये माजी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिची त्यांच्या सनस्केअर श्रेणीसाठी, लक्षात असू द्या, सनस्केअर कॅटेगरीमध्ये नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली. ऑलरेडी दुसरी ब्रँड अँबॅसेडर आहे कॉस्मेटिक्ससाठी. तुम्ही पाहून घ्या कोण आहे. पण सानिया मिर्झा याच्यासाठी घेतला आहे सनस्केअर श्रेणीमधल्या कॅटेगरी. जन औषधी सप्ताह 2026 चे आयोजन कधीपासून कधीपर्यंत केले जात आहे? तर ते केले जात आहे 1 ते 7 मार्च. स्वस्त औषधाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी 7 मार्च रोजी जन औषधी दिवस साजरा केला जातो आणि त्यापूर्वीचा पूर्ण आठवडा सप्ताह म्हणून पाळला जातो. त्यापूर्वीचा. ठीक आहे. 7 तारखेच्या आधीचा आठवडा पूर्ण. पुढचा प्रश्न आहे, अस्मिता महिला खेळ लीग चे विशेष आयोजन कोणत्या दिवस साजरा करण्यासाठी केला जातो? अस्मिता महिला खेळ लीगचे कोणता दिवस? आंतरराष्ट्रीय महिला दिन. लक्षात घ्या. इंटरनॅशनल वुमन डे. 8 मार्च रोजी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हे लीग आयोजित केले जाते. पुढचा प्रश्न. भारतीय स्टील शिखर परिषद इंडियन स्टील समिट ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित केली जाणार आहे? तर ती नवी दिल्ली येथे आयोजित आहे. लक्षात असू द्या. पोलाद उद्योगासाठी भविष्य आणि शाश्वत तंत्रज्ञानावर चर्चा करण्यासाठी या पहिल्या शिखर परिषदेची आयोजन राजधानीमध्ये होत आहे. पुढचा प्रश्न. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 चे आयोजन खालीलपैकी कोठे केले जात आहे? त्याचं उत्तर आहे बार्सिलोना. दूरसंचार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठे प्रदर्शन आहे हे. ठीक आहे. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस स्पेनमधील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आले आहे. लक्षात असू द्या. स्पेनमधल्या बार्सिलोना. भारताने 75 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या द्विपक्षीय स्पॅक कराराचे बायलॅटरल स्वॅप अग्रीमेंट्स नूतनीकरण कोणत्या देशासोबत केले आहे? 75 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या मध्ये. तर ते जपान सोबत केले. बायलॅटरल स्वॅप अग्रीमेंट. परकीय चलन साठा स्थिर ठेवण्यासाठी आणि स्थानिक सुरक्षा वाढवण्यासाठी भारत आणि जपानने या महत्वाच्या कराराचे नूतनीकरण केले आहे. पुढचा प्रश्न. ईटचक नकाना. लक्षात असू द्या, हे नवीन आहे थोडस. नावाची जमिनीखालील राहणारी डोळे नसलेली, लक्षात असू द्या, विशेष डोळे नसलेली आहे हा, माशाची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधली गेली आहे? कीटचक नकाना. तर ती नागालँड मध्ये शोधली. हे नागालँड मधील गुहांमध्ये ही नवीन विशिष्ट पूर्ण प्रजाती वैज्ञानिकांनी शोधली असून तिचे कीटचक नकाना असे नाव देण्यात आलेलं आहे. स्थानिक जिथे सापडली आहे त्याच्या संदर्भातलंच एक. KP उन्नीकृष्णन यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते कोणत्या क्षेत्राच्या संबंधित होते?
तर ते राजकारक होते. ठीक आहे. के-पी उन्नीकृष्णन हे केरळमधील दिग्गज राजकारणी आणि माजी केंद्रीय मंत्री होते. त्यांनी अनेक दशके सार्वजनिक जीवनात योगदान दिले आहेत. ठीक. नुकतेच निधन झाले म्हणून हा चर्चेचा विषय आहे. थँक यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच डेली करंट अफेअर्सच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.